हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण हे एक शॉर्ट टॉप करणार आहे, म्हणजे क्रॉप टॉप म्हणतात त्यासारखं. उंचीला कमी आहे आणि जीन्सवर घालण्याचं टॉप केलं आहे आपण. आणि हे केलं आहे आपण हेक्झॅगॉनपासून सुरुवात करून. तर अगदी वेगळी मेथड आहे करायची, कारण हेक्झॅगॉनपासून बनवणारं आपण एक लहान मुलांचं स्वेटर केलं आहे. पहा, तुम्हाला आठवत असेल तर ते आपण असं केलं होतं की 2 हेक्झॅगॉन बनवले होते आणि ते सरळ सरळ आपण हे केले होते, असे जोडून सरळ हेक्झॅगॉनच जोडून असं एक स्वेटर केलं होतं. मग त्यामुळे त्यात काय झालं होतं की ही बाहीची रुंदी जेवढी आहे त्याच्या दुप्पट ही अर्धा भाग होता या चेस्टचा. त्यामुळे हे 3 इंच असेल तर हे 6 इंच होतं आणि 6 आणि 6 12 साधारण लहान मुलांचं बरोबर माप होत होतं. पण आपण मोठ्या लेडीजसाठी करत असू तर हे असं डायरेक्ट करता येत नाही की केले 2 हेक्झॅगॉन आणि जोडले, इतकं सोपं ते नसतं. कारण आपलं माप सगळं वेगवेगळं असतं. तर आपण त्यामुळे इथे बरंच काही आपल्याला करावं लागतं वेगळं वेगळं, की हेक्झॅगॉन तर करायचंच आहे. पण त्यानंतर आता जसं इथे तुम्ही बघाल तर याची रुंदी तुम्ही बघितली बाहीची, तर ती फक्त 6.5 इंच आहे. म्हणजे हे इथे त्याच्या दुप्पट. तर हे आपलं जर इथून गुलाबी एक पांढरा गुलाबी पट्टा आणि दुसरा गुलाबी पट्टा इथपर्यंत, हे फक्त 6.5 इंच ओरिजिनल हेक्झॅगॉनचा पार्ट आहे. म्हणजे हा इथपर्यंत ओरिजिनल हेक्झॅगॉनचा पार्ट आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला वाढवावं लागतं, कारण 6.5 आणि 6.5 म्हणजे 13 इंच झालं. त्यामुळे 13 26च चेस्ट होईल फक्त. तर आपल्याला 32 ते 34 पाहिजे चेस्ट. म्हणून आपल्याला मग नुसते हेक्झॅगॉन डायरेक्टली इथे जोडता येत नाही. तर इथे आपल्याला ते हेक्झॅगॉन वाढवावे लागतात. जसं आता हा समोरचा भाग 2 क्रीम कलर आणि 1 गुलाबी असे 3 पूर्ण 2 साईड वाढवल्या आहे. ही साईड वाढवली आहे, ही साईड वाढवली आहे आणि अशीच मागची साईड पण वाढवली आहे. 3 बाजूला, म्हणजे हेक्झॅगॉनच्या 6 बाजूनं विणता ठराविक अंतर झालं हेक्झॅगॉनचं की मग आपण फक्त 3 बाजू विणल्या आहेत. मग त्यानंतरही अजून शेवट पाठीमागे बॅकला आपल्याला समोर फ्रंट थोडंसं ओपन ठेवायचं आहे आपण स्टाईल म्हणून. आणि त्यामुळे बॅकसाईडच्या 2 अजून 2-2 ओळी करून दोन्हीकडची बॅकसाईड वाढवली आहे दोन्ही पार्टची. हे 2 वेगवेगळे पार्ट करून जोडले आहेत आपण. आता याची तयार मग काय साईज झाला आहे पहा. तर हे इथे 17.5 म्हणजे जवळपास 34 इंच मागची बाजू आहे. आणि समोरची बाजू जर तुम्ही पाहाल तर 2 इंच कमी आहे, कारण हे नंतर मागचा भाग हा वाढवलेला आहे. क्रीम कलरचे 2 राऊंड जवळपास 2 इंचाचा फरक पडला आहे. त्यामुळे समोरचा 32 इंच आहे, मागचं 34 इंच आहे. आणि हाईट जर तुम्ही बघितली तर ती 18 इंच झालेली आहे. तर तुम्हाला मोठं हवं असेल तर मोठंही करू शकता. जसं मी आधी इथपर्यंतच केलं होतं, 1 गुलाबी ओळीपर्यंत. पण मग मला हाईट कमी वाटली म्हणून मी आणखीन 1 गुलाबीचा रो हा मागे पुढचा, म्हणजे समोरचे दोन्ही भाग, एक खालचा फक्त बॉटम रो वाढवला आहे. तर असं यात बरीच आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. कोणती बाजू वाढवायची आणि ती योग्य वाढवली गेली पाहिजे. 3 बाजू केव्हा विणायच्या, मागची बाजू केव्हा वाढवायची, हे सगळं आपल्याला यात व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे. बरं, असं नाही की याच मापाचं तुम्ही करू शकता, कोणत्याही मापाचं तुम्ही करू शकता. जेवढी बाहीची रुंदी तुम्हाला शक्य आहे. आता ही 6 ॲक्च्युअल कोणाची एवढी मोठी बाही नसेलही, पण थोडं हा मापात सैल प्रकारच आहे. त्यामुळे आपण साधारण लेडीजला 6 इंच जर झाली रुंदी तर ती पुरेशी होते बाहीला. तर साधारण 6-6.5 इंच झालं की आपल्याला हे थांबवायचं आहे हेक्झॅगॉन करणं. आणि मग आपल्याला कोणत्या बाजू वाढवायच्या ते बरोबर कळतं. दोन्हीचे हेक्झॅगॉन म्हणजे 6-6 इंचाचे 6.5 इंचाचे 2 भाग झाले की बरोबर असं साधारण तयार होईल, मध्ये दुमडलं तर त्यामुळे आपल्याला असे 6.5 इंचाचे 2 भाग झाले तर जे लेडीजला पुरणारच नाही. म्हणून मग आपल्याला हे पुढचे पट्टे वाढवावे लागतात. ही एक बाजू, ही एक बाजू, मागची, अशा 3 बाजू विणून आपण हे 2 पट्टे वाढवलेले आहेत. 2 क्रीम कलरचे, 1 गुलाबीचा. आणि मग सगळ्यात शेवटी आपण बॅकसाईडसुद्धा 2-2 रोज केलेले. आणि हे हेक्झॅगॉन एकदा पूर्ण झाला, हा 6.5 इंच 6 इंच बाजू असलेला, की त्यानंतर आपल्याला रो वाईज करायचा. मग राऊंडमध्ये नाही विणत. हेक्झॅगॉन आपण राऊंडमध्ये विणतो, बाकी सगळं मग रो वाईज विणायचं आहे. कुठे 3 बाजू विणावं लागतात, कुठे फक्त 2 बाजू विणावं लागतात, कुठे फक्त 1 बाजू विणावं लागते. तर याप्रमाणे ॲडजस्टमेंट करून पूर्ण आपल्याला शेप हवा तसा त्याचा करायचा असतो. मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला, हे नवीन शिकायला मिळेल काहीतरी, म्हणून
चला तर पटकन आपण व्हिडिओ पाहू. आणि हां, याला लोकर लागली आहे 265 ते 70 ग्रॅम जवळपास लागली. ही लोकरही थोडी जाड आहे जरा, ओसवालची आहे, मायक्रोशाईन म्हणून. तर लोकर खूप सुंदर आहे आणि त्याची जवळपास 265-70पर्यंत लोकर लागली आहे. क्रीम कलरची पूर्ण 200 ग्रॅम लागली आहे आणि उरलेली ही गुलाबी रंगाची लागली आहे. तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला. चला तर आपण पटकन पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करा. पण त्याआधी थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. या शर्ट टाईप ड्रेससाठी आपण हे 2 कलर घेतले आहेत. क्रीम कलर आहे आणि पिंक कलर आहे. आणि लोकर आहे ही ओसवालची मायक्रोशाईन म्हणून, दोन्ही पण त्याच आहेत. आणि छान लोकर आहे, म्हणजे खूप जाडही नाही आहे, मीडियम थिक अशी लोकर आहे आणि स्मूथ आहे, छान आहे लोकर. सुई घेतली आहे आपण 3.5 mm. सुरुवात करणार आहे आपण त्या क्रीम कलरपासून. आणि मॅजिक लूपमध्ये हातावर मॅजिक लूप केलं मी. 3 डबल क्रोशे, 1-2 चेन असं 6 वेळा करायचं आहे आपल्याला. तर पहिला डबल क्रोशे नेहमीसारखा 3 चेनचा केला आपण. दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाक्यात. दोऱ्याचा वेढा घेऊन 3चे 2, परत दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1. असाच आणखीन एक डबल क्रोशे करा. हे झाले 3 डबल क्रोशे. पहिला आपण 3 चेनचा धरला म्हणून 3 झाले. मग 2 चेन, पुन्हा 3 डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये, डबल क्रोशे 3 चेन 2, 6 टाइम्स इन मॅजिक लूप. डबल क्रोशे 3, 3दा झाले हे डबल क्रोशे करून. 2 चेन, 2दा केलं मी, असं 6 वेळा करा. आपलं 6 वेळा झालं आहे. 3 डबल क्रोशे, 2 चेन, 1 2 3 4 5 6. शेवटच्या 2 चेन केल्या मी आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचने जोडलं. मधला दोराही ओढून घ्यायला हवा होता आधीच, आता ओढते. मधला दोरा घट्ट ओढून घ्या. हे छिद्र पूर्ण बंद झालं पाहिजे. तर असा आपला हा षटकोन तयार झाला आहे. लक्षात आलं. आता पुढचा राऊंड काय करणार आहे आपण, की प्रत्येक 2 चेनच्या गॅपमध्ये एक शेल. आणि शेल म्हणजे काय, तर आपल्याला आधी 2 चेनच्या गॅपपर्यंत घ्यावा लागेल आपली सुई. इथे मध्ये आहे तर आपण स्लिप स्टिच करून स्लिप स्टिच 1 2 अँड 3rd स्लिप स्टिच इन चेन 2 स्पेस. 2 टाक्यात 2 आणि चेन 2 स्पेसमध्ये 1, अशा 3 स्लिप स्टिच केल्या. आता 2 चेनच्या गॅपमध्ये आलो आपण. इथे शेल करायचा आहे, म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. डबल क्रोशे 3, चेन 2, डबल क्रोशे 3 अगेन इन द सेम चेन 2 स्पेस. त्याच 2 चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. आता 1 चेन करा आणि पुढच्या गॅपमध्ये परत तेच 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. डबल क्रोशे 3, चेन 2, डबल क्रोशे 3. देन चेन 1, शेल झाला की 1 चेन, मग पुढच्या गॅपमध्ये शेल. असे 6 शेल येतील तुमचे. 6 वेळा झाले माझे शेल करून. शेल आपण याला म्हणत आहे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. याला हा घट्ट ओढून दोरा हाईड करून घ्या. आता हे 6 शेवटची 1 चेन केली मी आणि पहिल्या डबल क्रोशेशी पुन्हा स्लिप स्टिचनी जोडतो आपण. आता या राऊंडनंतर आपल्याजवळ काय आहे, 6 शेल. 3 डबल, याला शेल म्हणतो आपण. 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. 1 चेनच्या 6 गॅप आहे. 2 शेलच्या मध्ये 1 चेनची गॅप आहे. स्लिप स्टिचनी परत आपण शेलच्या मध्ये जाऊ. 2 चेनच्या स्पेसमध्ये स्लिप स्टिच टिल चेन 2 स्पेस ऑफ शेल. आता शेलवर शेल करायचा, म्हणजे परत 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे असं शेलवर करायचं. डबल क्रोशे 3, शेलवर शेल म्हणजे 2 चेनच्या गॅपमध्ये नवीन शेल करायचा. डबल क्रोशे 3, चेन 2, डबल क्रोशे 3 इन द सेम स्पेस. 2 चेनच्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. म्हणजे याला आपण म्हणतो शेलवर शेल करणं.
आणि परत एक चेन करायची दरवेळेस शेल झालं की. आता ही एक चेनची गॅप जी आहे इथे आपण नवीन 3 डबल क्रोशे करणार आहे. नुसते 3 डबल क्रोशे, शेल नाही. डबल क्रोशे 1 2 3, पुन्हा एक चेन आणि परत या शेलवर शेल, म्हणजे एक शेल एक चेन 3 डबल क्रोशे असं 6 वेळा करावं लागेल. आता मी हा शेल करून घेते. 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे झाल्या. परत मग एक चेन करायची. शेलच्या आधी पण एक चेन, नंतर पण एक चेन, आणि या एक चेनच्या गॅपमध्ये प्रत्येक वेळेस 3-3 डबल क्रोशे करायचे. डबल क्रोशे 3 इन चेन 1 स्पेस, 1 2 3, अगेन चेन 1, देन रिपीट दिस. इथे शेल परत 2 चेनच्या गॅपमध्ये एक चेन, मग परत या एक चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, पुन्हा एक चेन आणि शेलवर शेल, असा पूर्ण राऊंड करून घ्या. या तिसऱ्या राऊंडला आपण काय केलं, शेल एक 2 चेनच्या गॅपमध्ये, म्हणजे शेलवर शेल एक चेन 3 डबल क्रोशे पुन्हा एक चेन, हे 6 वेळा रिपीट केलं. शेल एक चेन 3 डबल क्रोशे एक चेन शेलवर शेल. तर शेवटचे मी एक चेन केली आहे आणि याला तिसऱ्या चेनशी पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे स्लिप स्टिचने जोडलं. तर हा झाला आपला तिसरा राऊंड. आता चौथ्या राऊंडसाठी पुन्हा स्लिप स्टिच करा 2 चेनच्या गॅपपर्यंत. हे दरवेळेस करायचं. प्रत्येक राऊंड संपला की स्लिप स्टिच करून आपण या शेलच्या 2 चेनच्या गॅपपर्यंत जायचं. आणि सुरुवात नेहमी शेलवर शेल इथूनच करायची. तर आपण शेलवर शेल करू, म्हणजे 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे इन चेन 2 स्पेस ऑफ शेल, डबल क्रोशे 3 1 2 3, चेन 2 डबल क्रोशे 3, वन 2 3, चेन 1 अगेन, पुन्हा एक चेन, आणि आता एक एक चेनच्या 2 गॅप आहे. मग अशी एकच होती, तर यातही 3 डबल क्रोशे, पुन्हा एक चेन, पुन्हा 3 डबल क्रोशे एक चेन, असं 2दा करावं लागेल. आता हे दर राऊंडला एक एकदा वाढत जातं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण 3 डबल क्रोशे एक चेन असं एकदाच केलं. आता या राऊंडला आपण 3 डबल क्रोशे एक चेन, पुन्हा 3 डबल क्रोशे एक चेन, असं 2दा करतो आहे. डबल क्रोशे 3 चेन 1, डबल क्रोशे 3 चेन 1, अँड अगेन शेल ऑन शेल, शेल ऑन शेल, चेन 1 3 डबल क्रोशे, चेन 1 3 डबल क्रोशे, चेन 1, हे 6 वेळा करायचं असं. तर एवढं असं पूर्ण करून घ्या. हा चौथा राऊंड. हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला. आणि 1 2 3 4 राऊंड पूर्ण झाल्यावर पहा कसं दिसतं आहे छान. आता 4 राऊंडमध्ये आपल्याला 3-3 डबल क्रोशेचे 2 गट आले. 2 शेलच्या मध्ये 3-3 डबल क्रोशेचे 2 गट. आता पुढच्या राऊंडला आपल्याला 2 शेलच्या मध्ये 3-3 डबल क्रोशेचे 3 गट येतील. पहा कसे ते. स्लिप स्टिचने पुन्हा मी 2 चेनच्या स्पेसमध्ये घेतलं कॉर्नरला. इथे पुन्हा शेल, म्हणजे 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे, डबल क्रोशे 3 चेन क्रोशे 3, शेलवर शेल झाला. आता एक चेन, आणि आता एक चेनच्या गॅप पहा किती आहे 2 शेलच्या मध्ये, 1 2 3, 3 गॅप आहे. म्हणजे 3 वेळा आपल्याला 3 डबल क्रोशे एक चेन असं करावं लागेल. डबल क्रोशे 3 चेन 1 1 2 3. घाई केली की इतकं असं होतं. आणि ही लोकरी थोडीशी सिल्किश आहे. मायक्रोशाईन म्हटलं ना त्याप्रमाणे आहे थोडं मायक्रोशाईन. 3 डबल क्रोशे एक चेन असं इथेही करा आणि इथेही करा एक चेनच्या स्पेसमध्ये. बघा मी शेलवर शेल केला आणि मग एक चेन 3 डबल क्रोशे, एक चेन 3 डबल क्रोशे, एक चेन 3 डबल क्रोशे, असं 3दा केलं. पुन्हा एक चेन आणि परत या शेलवर शेल. तर असं 6 बाजूंना करून घ्या 6 वेळा. आता दरवेळेस तुम्ही बघत आहात की पहिल्यांदा फक्त म्हणजे तिसऱ्या राऊंडला 3 डबल क्रोशेचा एक गट आला. जवळून दाखवते तुम्हाला. पहिला राऊंड, दुसरा राऊंड म्हणजे फक्त शेलच होते 6. तिसऱ्या राऊंडला 2 शेलच्या मध्ये एक गट आला 3 डबल क्रोशेचा. चौथ्या राऊंडला 2 शेलच्या मध्ये 3 डबल क्रोशेचे 2 गट आले. इन राऊंड 5 in between 2 shells there are 3 डबल क्रोशेज ग्रुप.
3 डबल क्रोशेचे 3 ग्रुप आले. प्रत्येक वेळेस एक एक चेनची गॅप आहेच मध्ये. आता हा झाला आपला 5वा राऊंड आणि 5व्या राऊंडमध्ये 3 आले. 6व्या राऊंडमध्ये 4 गट येतील 3-3 डबल क्रोशेचे. 7व्या राऊंडमध्ये 5 असे एक एक 3 डबल क्रोशेचे गट वाढत जातील. 1 आला, 2, 3, आता पुढच्या ह्याच्यात 4, 5. तर असे तुम्ही 10 राऊंड करून घ्या. प्रत्येक वेळेस हेच शेलवर शेल, चेन 1 3 डबल क्रोशे, चेन 1 3 डबल क्रोशे इन ईच चेन 1 स्पेस, अगेन शेलवर शेल कॉर्नरला. तर असे तुम्हाला 10 राऊंड होईपर्यंत करा. हा आपला 5वा राऊंड आहे. 1 2 3 4 5 हा पूर्ण करा आणि आणखीन 5 राऊंड पूर्ण करा. 10 राऊंड माझे पूर्ण झाले आहेत. बघा तुम्ही इथून बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि जर आता हे अपोजिट टोकं म्हणजे एकमेकांना जोडले तर आपला असा आकार तयार होईल. हे आपले एक पॅनल झालं म्हणजे एक पार्ट स्वेटरचा. आणि असाच मग आपण दुसराही पार्ट करणार आहे जो या बाजूला असेल. ही खालची काख आहे म्हणजे बगलेचा खालचा भाग, अंडर आर्म ज्याला म्हणतात ते आहे. आणि ही बाहीची रुंदी येणार आहे. तर आपल्याला बाहीची रुंदी साधारणतः 8-9 इंच करावी लागणार आहे. म्हणजे 7-7.5 इंच तर करावीच लागेल. कारण त्याशिवाय आपलं ही इथे रुंदी किंवा ही बगल बरोबर येत नाही जेवढी पाहिजे तेवढी. 6 इंच झाली आता. तर आणखीन आपल्याला 4-5 ओळी तरी कराव्या लागतील. तर इथे आपण पहिल्यांदा रंग बदलू. एक राऊंड आता दुसऱ्या रंगाने म्हणजे या गुलाबी रंगाने एक राऊंड करून घेऊ आपण. पूर्ण एक राऊंड पिंक कलरने. तर आपण पिंक कलर जोडू. जिथे आपला हा दोरा आहे ना तिथे कापला तरी चालेल किंवा गाठ मारून घेतलीत तरी चालेल. आता इथे 3 स्लिप स्टिच नसत्या केल्यात तरी चाललं असतं कारण आपल्याला रंग बदलायचा आहे. चेन 1 झाल्यावर स्लिप स्टिचनी जोडा आणि दोरा कापून घ्या. गाठ मारते मी आणि दोरा कापून घेते. तसं एक राऊंड झाला की पुन्हा हाच रंग वापरायचा आहे पण ते दोरा तेवढा वेळ सांभाळत बसणे त्रासदायक वाटतं. आता गुलाबी दोरा जोडू आपण या शेलवर. 2 चेनच्या गॅपमध्ये पिंक कलर स्लिप स्टिच करून जोडून घ्या. राऊंड तोच करायचा आहे. परत शेलवर शेल म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे, डबल क्रोशे 3, चेन 2, डबल क्रोशे 3, 1 2 3. चेन 1 पॅटर्न तेच आहे, काहीच बदलत नाही आहे. आता या एक चेनच्या गॅप आहे. 10वा राऊंड आहे म्हणजे 8 गॅप असल्या पाहिजे. या बघा आता 8 झाल्या. आता ह्या 9 असतील. पहिले या 10व्या राऊंडमध्ये 2 शेलच्या मध्ये 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वेळा 3-3 डबल क्रोशेचे गट आले. आता पुढच्या राऊंडला 9 वेळा येतील. एक एक चेनच्या किती गॅप आहे मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 गॅप आहे म्हणजे 3-3 डबल क्रोशेचे 9 वेळा गट येणार आहे आपले. तर आता एक चेन झाली माझी. 3 डबल क्रोशे, एक चेन, 3 डबल क्रोशे, एक चेन, असं 9 वेळा करून घ्या. प्रत्येक एक चेनच्या गॅपमध्ये डबल क्रोशे 3, चेन 1, असं 9 वेळा करा. बघा एक बाजू पूर्ण केली आहे मी. 2 शेल आहे हे कॉर्नरला आणि त्याच्यामध्ये 3-3 डबल क्रोशे किती वेळा आले. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इकडे शेल. पुढच्या राऊंडला 2 शेलच्या मध्ये 10 वेळा येतील 3-3 डबल क्रोशे. पण एकच राऊंड आपल्याला पिंकनी करायचा आहे. मग पुन्हा हा क्रीम कलरच जोडणार आहे आपण. त्यानंतर आता हा 10 राऊंड झाले. हा गुलाबी 11वा, नंतर 12 13 14 हे 3 राऊंड आपण याच रंगाने करणार. परत 15वा शेवटचा राऊंड गुलाबीनी करणार. लक्षात आलं ना. 11वा गुलाबीनी, 12 13 14 क्रीम आणि 15वा पुन्हा गुलाबीने करणार आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इतकं झालं आहे माझं. आणि आता समजा हे अपोजिट टोकं आपण जोडले एकमेकांना तर आपला असा हा भाग तयार होतो. बघू शकता तुम्ही. असं एक बाही तयार झाली आणि हा अर्धा समोरचा भाग. असाच दुसराही केला आहे मी आणि तो जर ठेवला तर आपलं असं दिसणार आहे. पहा आता यात काय झालं आहे की बाहीची रुंदी झाली बरोबर जेवढी आपल्याला हवी होती तेवढी. म्हणजे मी तुम्हाला इथे मोजून दाखवते. या अर्ध्या भागाची फक्त बाही जर आपण मोजली रुंदी
तर जवळपास 7 इंच पूर्ण झालेली आहे, म्हणजे 14 इंच. तर एवढी बाही हात जायला सफिशियंट आहे. त्यामुळे आता आपल्याला हा भाग वाढवायचा नाही आहे, हा सुद्धा भाग वाढवायचा नाही आहे, कारण हा वाढवला तर बाहीची रुंदी वाढेल अजून. तर बाहीची रुंदी जर एवढीच हवी असेल तर हे 2 भाग आपल्याला आता बिलकुल वाढवायचे नाही आहेत, जसे आहेत तसेच ठेवायचे. म्हणून मी काय करते, आता इथे मार्कर लावून ठेवते, इथे आणि या टोकाला. तो मागचा भाग आहे हा, आणि हा समोरचा भाग आहे आपला. तसंच दुसऱ्याही याचा हा समोरचा भाग आहे आणि हा मागचा भाग आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की आपली फक्त बाहीची रुंदी बरोबर झाली, पण जर तुम्ही अंगात बघितलं तर आपली चेस्ट होती 34 इंच, तर इथे फक्त आपले 14 दुने 28 इंचच झालेली आहे. तर आपल्याला 34 नाही तरी समोरचा भाग 32 इंच करायचाच आहे, म्हणजे 4 इंच अजून वाढवायचं आहे आपल्याला हे. तर आपण काय करू आता की पूर्ण, आता मी एका भागाचं दाखवते तुम्हाला. षटकोन आहे हा, म्हणजे 6 पार्ट आहे याला, 6 बाजू आहेत. पण 6 बाजू न विणता आता फक्त आपण एका मार्करपासून सुरुवात करू. ही बाजू पूर्ण विणू, खालचा भाग पूर्ण विणू हा, आणि मग ही बाजू पूर्ण विणू. म्हणजे 6 पैकी 3च बाजू फक्त आपण आता विणणार आहे. कोणत्या ते लक्षात आलं ना तुमच्या? बघा, मार्कर लावले आहेत मी. तर ही एक समोरची बाजू, फ्रंट आहे हा. ही खालची बाजू अर्धी अर्धी दुमडलेली आहे ती, आणि ही मागची बाजू. एवढ्या 3च बाजू आपल्याला आता रो वाईज, आता राऊंडमध्ये नाही येणार, रो वाईज आपल्याला हे विणायचं आहे. तर आपण या क्रीम कलरनीच पहिले 3 राऊंड करू आपण रो वाईज. तर ते कसे करायचे पहा, रो वाईज. आता मार्कर जिथे आहे तिथे आपण हा दोरा जोडून घेऊ. मार्कर तसेच ठेवा, काढू नका. आणि इथे आता 3 डबल क्रोशे करा. पहिला डबल क्रोशे अर्थात 3 चेनचा, दुसरा डबल क्रोशे, आणि त्याच गॅपमध्ये हा तिसरा डबल क्रोशे. तर आता इथे शेल न करता या कॉर्नरला एकच आपण 3 डबल क्रोशेचा गट केला, 1 चेन, आणि पुढच्या गॅपमध्ये परत 3 डबल क्रोशे. जसं आपलं पॅटर्न होतं तेच, ते बदलायचं नाही आहे. 3 डबल क्रोशे 1 चेन, 3 डबल क्रोशे 1 चेन, असं कॉर्नर येईपर्यंत करा. डबल क्रोशे 3, चेन 1, डबल क्रोशे 3, 1 2 3, अँड चेन 1. असं कुठपर्यंत कराल? हा कॉर्नर येईपर्यंत. पुन्हा कॉर्नरला शेल करायचा, म्हणजे 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे, परत पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे 1 चेन, असं हा कॉर्नर येईपर्यंत. इथे पुन्हा शेल, आणि पुन्हा 3 डबल क्रोशे 1 चेन, असं परत मार्कर येईपर्यंत. तर मी एक बाजू करते आणि तुम्हाला दाखवते. 3 डबल क्रोशे 1 चेन, असं दुसरा कॉर्नर येईपर्यंत कर. बघा, 3 डबल क्रोशे 1 चेन, असं मी पूर्ण एक बाजू करून घेतली आहे. आणि आता हा कॉर्नर आला आहे, तर या कॉर्नरला परत शेलवर शेल करायचं, म्हणजे 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे, नेहमीप्रमाणेच. डबल क्रोशे 3, चेन 2, double crochet 3 at the corner. We are working on only 3 sides out of 6, which are 6 sides of hexagon, and 3 sides includes 2 corners. 3 साईड विणणार आहे फक्त, आणि त्यामुळे हे 2च कॉर्नर येणार आहे आपले. पुन्हा 1 चेन 3 डबल क्रोशे 1 चेन 3 डबल क्रोशे, असं हा कॉर्नर येईपर्यंत करा. मग त्या कॉर्नरशी परत कॉर्नर. बघा, आपण इथून सुरुवात केली मार्करपासून, 3 डबल क्रोशे 1 चेन असं एक साईड केली, then corner shell 3 double crochet 2 chain 3 double crochet, then again 3 double crochet chain 1 on the along the side, again corner, so again 3 double crochet 2 chain 3 double crochet. कॉर्नरला परत शेल करायचा, म्हणजे 3 डबल क्रोशे 2 चेन 3 डबल क्रोशे, डबल क्रोशे 3, चेन 2, डबल क्रोशे 3. पुढची साईड उरलेली जी आहे ती परत तशीच 3 डबल क्रोशे 1 चेन 3 डबल क्रोशे 1 चेन, असं शेवटपर्यंत करायचं. 2 3, हा कॉर्नर झाला आपला. 1 चेन करा, आणि आता ही पूर्ण साईड आहे, इथे फक्त 3 डबल क्रोशे 1 चेन, असं शेवटपर्यंत करा. कॉर्नर नाहीच आहे, शेवटी टर्न करायचं आहे परत. तर मी एवढे 3 डबल क्रोशे 1 चेन करून घेते तिसऱ्या बाजूला. आता बघा, आपण काय केलं, ही बाजू नाही विणलेली, ही विणली एक कॉर्नर, दुसरी बाजू दुसरा कॉर्नर, आणि तिसरी बाजू विणली. या 3 बाजू विणल्या आपण.
आणि 3 बाजू तशाच ठेवल्या न विणलेल्या. हे पहा इथे गुलाबीचं आहे 1 2 आणि 3, या 3 बाजू न विणता आणि 3 बाजू विणल्या आपण. तर या 3 बाजूंमध्ये 2 कॉर्नर आले, ते 2 कॉर्नर विणले. आता शेवटी काय करायचं, परत इथे वाटतो कॉर्नर, पण इथे कॉर्नर नाही करणार आपण, कारण आपल्याला काही पुढे जायचं नाही आहे, परत पलटायचं आहे, रो वाईज विणायचं आहे. त्यामुळे इथे फक्त 3 डबल क्रोशे करू. जसं सुरुवातीला कॉर्नर असून आपण 3च डबल क्रोशे केले होते ना, तसेच बघा. सुरुवातीला जेव्हा आपण स्टार्ट केलं या मार्करपाशी, तर इथे सुद्धा 3च डबल क्रोशे केले, तसेच 3 डबल क्रोशे इथे केले. मार्कर तसंच राहू द्या. आता पुढचा रो करायसाठी 3 चेन करा, टर्न करा. आता इथे 3 डबल क्रोशे नाही येणार. एका रोमध्ये 3 डबल क्रोशे येईल, दुसऱ्या रोमध्ये फक्त 3 चेन येतील. मग इथे 3 डबल क्रोशे नाही करणार आपण, रो वाईज करतो आपण. एकदम गॅपमध्ये आता 3 डबल क्रोशे. सॉरी, 1 मिनिट. 3 डबल क्रोशे नाही, 3 आणि 1 आपल्याला मध्ये 1 चेन घेतो ना, ती 1 चेन करायची आहे. 4 चेन करायच्या. म्हणजे पहिला डबल क्रोशे म्हणून 3 चेन केल्या होत्या मी, त्याऐवजी 4 चेन करायच्या आणि 3 डबल क्रोशे या गॅपमध्ये. 1 चेनच्या गॅपमध्ये नेहमीप्रमाणे 3 डबल क्रोशे, चेन 1, पुन्हा 3 डबल क्रोशे, चेन 1, असं पूर्ण या साईडला करा. मग कॉर्नर येईल, तर कॉर्नरवर कॉर्नर म्हणजे शेलवर शेल. पुन्हा 3 डबल क्रोशे, 1 चेन या साईडनी दुसऱ्या, परत कॉर्नरवर शेल आणि तिसरी साईड पुन्हा 3 डबल क्रोशे, 1 चेन करून करायची. आणि शेवट आला इथे की मी तुम्हाला दाखवते काय करायचं. तर 3 बाजू या नेहमीप्रमाणेच आहे आपलं ग्रॅनी डिझाईन, याला आपण ग्रॅनी डिझाईन म्हणून 3 डबल क्रोशे, 1 चेन आणि कॉर्नरला शेल. तसे 3 बाजू आहेत आणि 2 कॉर्नर आहे. तर एवढं मी पूर्ण करते आणि मग शेवट आला या रोचा की तुम्हाला दाखवते. डबल क्रोशे, 3 चेन 1, रिपीट दिस टिल दी लास्ट मार्कर. म्हणजे असं मार्कर दुसरीकडे लावलं ना, 3 बाजू झाल्यावर तिथपर्यंत करा. 3ही बाजू पूर्ण झाल्या माझ्या. हा दुसरा रो, हा 1 बाजू, दुसरी बाजू, ही तिसरी बाजू. तर तिसरी बाजू पूर्ण झाल्यावर 3 डबल क्रोशे केले, 1 चेन केली आणि आता या पहिल्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशे करा. जसं सुरुवातीला 1च डबल क्रोशे आला होता इथे, आठवतं, 3 चेन केल्या होत्या फक्त पहिल्या ह्याच्यावर, तसंच शेवटीसुद्धा 1च डबल क्रोशे येईल. म्हणजे एकदा जेव्हा रो वाईज करतो आपण, तेव्हा एकदा 3 डबल क्रोशे येतात आणि दुसऱ्या रोला 1 डबल क्रोशे येतो. पण मी आता तिसरीच गुलाबीनी करते आहे, त्यामुळे आता आपण परत इथे गुलाबी रंग जोडून घेऊ. आणि पहिल्या येता 3 डबल क्रोशेचा 1 रो झाला, 1 डबल क्रोशेचा 1 रो झाला. आता पुढच्या रोमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे येतील. त्यामुळे इथे आपण परत दोरा जोडू, गुलाबी आणि 3 डबल क्रोशे करू. आणि मग पुढचं नेहमीचंच 3 डबल क्रोशे, कारण एक आणखीन ओळण मग गुलाबी केलं तर जास्त होते. आपल्याला 32 करायची आहे समोरचा भाग आणि मागचा 34, त्यामुळे आपल्याला 32 ह्या एक ओळ झाली की 32 होत आहे. तर आपण नेहमीप्रमाणे 3 डबल क्रोशे, 1 चेन असं 3ही बाजूला करू. फक्त जेव्हा 2 कॉर्नर येतील तेव्हा त्यात शेल करायचं. 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल. बघा आपलं एवढं पूर्ण झालेलं आहे दोन्ही भाग करून. आता आपण जर बघितलं तर याची उंचीसुद्धा, आपलं चेस्टसुद्धा आपल्याला जेवढी हवी होती तेवढी झालेली आहे. आपली 34 होती करायची, तर बरोबर हे 16, इथे पाहिलं तर 16.5 आहे. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही बॅक साईडला एखादी सुई करू शकता. म्हणजे एक सुई आपण आता अशी करू की पूर्ण ही बाजू, आणि खालची तर उंची वाढवायचीच आहे आपल्याला, कारण उंची आपली इथे झालेली आहे पहा 15 इंच, 15, आणि आपल्याला हवी आहे जवळपास 17.5-18 इंच. त्यामुळे उंचीच आपल्याला वाढवायचीच आहे. तर आपण आता काय करू की बॅक साईड थोडीशी एक टाका, किंवा नाही केली तरी चालेल, ते अजून ताणल्याच जाईल घातल्यावर, एवढंच राहू द्या. हे जवळपास 33 झालेलंच आहे. तर आपण आता फक्त जर समजा तुम्हाला छातीत लहान आहे असं वाटलं तर नुसती बॅक साईडसुद्धा तुम्ही ही, म्हणजे ही बाजू, या 2 साईड, दोन्ही भागाची एक एक ओळ करून तुम्ही बॅक साईड त्याची वाढवू शकता, जर तुम्हाला थोडं फ्रंट ओपन हवं असेल तर. तर आपण तसे करू शकतो की एक बाजू, एक रो पूर्ण या 2च लाईन करायच्या, म्हणजे हेक्झॅगॉनच्या 2 बाजू असं एक रो करायचा. आणि मग फक्त खालचे वाढवायचे. तर खालचे किती वाढवावं लागेल, अजून आपल्याला जवळपास 3 इंच हवं म्हटलं, 2.5-3 इंच. तर 2.5-3 इंचासाठी आपल्याला किती करावं लागेल बघा,
3 इंचासाठी एवढ्या कमीत कमी 2.5 इंच तरी आपण करूनच पाहू. म्हणजे 1 2 3 4 आणि 5 ओळी आपल्याला कराव्या लागतील. तर 4 ओळी झाल्यावर आपण उंची मोजू. 4 ओळी क्रीम कलरनी करा आणि शेवटची 1 ओळ गुलाबीनी करा. तर प्रत्येक ठिकाणी आपण शेवट गुलाबीनी केला. बाहीचा शेवट, हे इथलाही शेवट गुलाबीनी, तसंच खालचाही शेवट गुलाबीनी करू. तर 4 ओळी आता पूर्ण या क्रीम कलरनी करू. किती करायचं आहे, फक्त हे इतकं, म्हणजे बॅक आपलं बॉटम खालचा फक्त जो भाग आहे तो फक्त आपल्याला करायचा आहे. एकच बाजू ही इथून इथपर्यंत, ही एकच बाजू आपल्याला करायची आहे. 4 ओळी क्रीमनी आणि 5वी ओळ गुलाबीनी. वाटलं कमी जास्त तर तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला छातीत अजून मोठं करायचं असेल तर मात्र बॅक साईडला 1 ओळ अजून करता येईल तुम्हाला. करणार आहे तर एक पार्ट घ्या तुम्ही आणि इथून इथपर्यंत तुम्हाला ही बाजू फक्त इथून इथपर्यंत एकच बाजू येईल. 2 कॉर्नर आहे त्याचे, पण कॉर्नरला आपण जेव्हा रो वाईज करतो तेव्हा कॉर्नर करतच नाही. इथे फक्त एकदा 3 डबल क्रोशे येतील आणि एकदा 1 डबल क्रोशे येईल. तर असं आपल्याला फक्त ही एक बाजू करायची आहे. तर मी आधी याला मार्कर लावून घेते खुण्यासाठी. पुन्हा एकदा बघा, आपल्याला आता फक्त बॉटम म्हणजे ही खालची बाजू करायची आहे आणि त्यासाठी मी वेगळे मगाशी निळे मार्कर लावले होते, आता गुलाबी मार्कर लावले. फक्त एक बाजू करायची आहे. इथे दुसऱ्याही पार्टची गुलाबी मार्कर लावलेली फक्त एक बाजू विणायची आहे. तर या बाजूला आता मी क्रीम कलर जोडते परत. आणि परत रो वाईज करायचं असल्यामुळे कॉर्नर एकही येणार नाही आता. म्हणजे आपल्याला करायचं नाही आहे शेलवाला. फक्त 3 डबल क्रोशे 1 चेन असंच करायचं आहे. पूर्ण ओळ 3 डबल क्रोशे 1 चेनच्या गॅपमध्ये आणि मग 1 चेन. तर ही स्टार्टिंग आपल्याला 3 डबल क्रोशेनी करायची आहे. 3 डबल क्रोशे, 1 चेन. आणि पहा, दुसरं मार्कर जिथे आहे ही एकच बाजू करायची आहे आपल्याला बरं, बाकी काहीच विणायचं नाही आहे. एकदा एक बाजू झाली की मग ते चुकणार नाही, पण पहिली बाजू होईपर्यंत लक्ष ठेवायचं, नाही तर सगळेच गुलाबी आहे. चुकून या बाजूला केलं गेलं, वाढवलं गेलं तर सगळं बदलेल. त्यामुळे आधीच खूण करून ठेवायची मार्करची, म्हणजे सोपं जाईल. 3 डबल क्रोशे 1 चेन, 3 डबल क्रोशे 1 चेन असं शेवटपर्यंत करा. बघा, आपण फक्त एक बाजू विणली आहे या मार्करपासून या मार्करपर्यंत. आणि हेक्झॅगॉनच्या 6 बाजूंपैकी एक बाजू फक्त. आणि पहिल्यांदा 3 डबल क्रोशेने सुरुवात केली. आता दुसरा रो रॉंग साईडला येईल. रो वाईज करत असल्यामुळे पहिले सुरुवात राईट साईडने करतो आपण. दुसरा रो रॉंग साईडने येईल. तर पहिले फक्त 1 डबल क्रोशे करायचा, म्हणजे 3 चेन केले आपण. आणि मग प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोशे 1 चेन, डबल क्रोशे 3 चेन 1, असं पूर्ण रो करा. आणि शेवटी पुन्हा एकच चेन येईल इथे, कारण इकडे सुरुवात 1 डबल क्रोशे. जसा इथे 1 डबल क्रोशे आला आहे तसा तिकडे पण एकच डबल क्रोशे येईल. तर 3 डबल क्रोशे 1 चेन प्रत्येक 1 चेनच्या गॅपमध्ये. वी आर वर्किंग ओनली ऑन द बॉटम पार्ट ऑफ दी हेक्झॅगॉन, ओनली वन साईड. दुसरी ओळ रॉंग साईडनी आली आपली आणि पहिली सुरुवात आपण 3 चेननी म्हणजे 1 डबल क्रोशेनी केली. तसंच शेवटसुद्धा याचा 1 डबल क्रोशेनी करायचा. आता तिसरी ओळ परत राईट साईडनी येईल आणि आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहे या पहिल्या गॅपमध्ये. मग 3 डबल क्रोशे 1 चेन असंच परत तिसरी ओळ करा, चौथी. आणि मग उंची एकदा चेक करा आणि एकच शेवटची ओळ मग गुलाबीनी करू आपण. 4 ओळी क्रीम कलरनी, 5वी ओळ गुलाबीनी. जर लांब वाटलं जास्त तर 3च ओळी क्रीमनी करा आणि 5वी गुलाबीनी. असंच दुसऱ्या पार्टची लांबी वाढवून घेऊ. एवढं पूर्ण करते मग तुम्हाला दाखवते. पूर्ण झालं आहे माझं. आपण ही लांबी वाढवली आणि आता ही इथून वरपासून जर तुम्ही खालपर्यंत पाहिलं तर 17.5 इंच झालेली आहे. आपण पाहू शकतो इथे वरपासून तर खालपर्यंत 17.5 इंच. तर अशी 17.5 इंच आणि रुंदीत आपली 17 इंच आहे दोन्ही मिळून. तर 17 दुने 34 चेस्ट आहे म्हणजे. तर आता आपण काय करू, पहिल्यांदा शोल्डर शिवून घेऊ. तर शोल्डर शिवायसाठी आपल्याला हे उलटं करावं लागेल. दोन्ही बाजू म्हणजे रॉंग साईडनी शिवायचं आहे आपल्याला. आणि पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण या काठोकाठ या टोकापासून या टोकापर्यंत न शिवता इथून हे 3 रो आपण सोडून देणार आहे, कारण कॉलर करायची आहे ना आपल्याला त्यासाठी. आणि जिथे मी मार्कर लावला आहे इथपासून शिवणार आहे आपण. तर मी अशी राईट साईडवर ठेवली. ही सरळ बाजू आहे.
तर सरळ बाजूवर, कारण आपल्याला उलटीकडनं शिवायचं आहे. आणि आता शोल्डर शिवतो आहे आपण, हा वरचा पूर्ण भाग फक्त आपल्याला इथपर्यंत शिवायचं आहे. हे जिथून आपण डबल क्रोशेच्या ओळी आहे ना तिकडे नाही शिवायचं आहे. जिथे टाके आहेत तिथपर्यंत फक्त शिवायचे आहे. टाके इथून इथपर्यंत आहे. तर तुम्ही इथे पहिल्या याच्यात गुलाबी दोरा, गुलाबी एंड असल्यामुळे गुलाबीनेच आपण शिवून घेऊ. तर इथे दोरा जोडून घेऊ आपण. स्लिप नॉट करा आणि पहिला जो कॉर्नर आहे हा, इथे आपण दोरा जोडून घेऊ. ही शोल्डर शिवायची आपल्याला. परत एकदा चेक करा, उलटं सुलटं शिवल्याने गेलं पाहिजे. बघा, ही बाहीचा भाग आहे तो, आणि हा दिसतोय ना बरोबर. हे खूप मोठं असल्यामुळे काय होतं, कॅमेऱ्यात तेवढं कव्हर नाही होत, तरी मी वरून कॅमेरा दाखवत आहे. तर आता शोल्डरचा भाग आपण शिवत आहे. बाहीच्या साईडनी सुरुवात करू आणि मानेवरचे या 3 ओळी सोडून देणार आहे. म्हणून मी इथे मार्कर लावून ठेवलं आठवणीसाठी. जिथपर्यंत टाके आहे तिथपर्यंतच फक्त आपण शिवू. तर इथे जोडून घेते मी हा गुलाबी दोरा आणि सिंगल क्रोशे करून रॉंग साईडनी आपण हे शिवत आहे. बाजू पलटवली आहे मी, सरळ बाजू ठेवून. ही उलट बाजू आहे जिकडे आपण शिवतो आहे ती. एक चेन केली, इथे गॅपमध्ये सिंगल क्रोशे केला. आता बरोबर टाक्यात करा, म्हणजे खांबाचा हा टाका आणि तो टाका असे टाके बरोबर आले पाहिजे. तर आता एक चेन झाल्यावर हे 3 डबल क्रोशे आहेत, तर तिन्ही टाक्यात बरोबर आलं पाहिजे. इकडचा तिसरा डबल क्रोशे. दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, दोनाचा एक केला. मग इकडचा दुसरा डबल क्रोशे, इकडचा सुद्धा दुसराच डबल क्रोशे आला पाहिजे. आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा, दोनाचा एक. मग इकडचा पहिला डबल क्रोशे आणि याचा सुद्धा पहिला डबल क्रोशे, दोनाचा एक. आता दोघांची पण एक चेनची गॅप. तर एक तर सरळ असं गॅपमध्ये करा, किंवा मग टाक्यात केलं तर फारच चांगलं. तर टाक्यात म्हणजे असं इकडचं एक चेन जो आहे त्याचा टाका, त्यात सुई घालून टाका घेतला. इकडच्या पण एक चेनमध्ये सुई घालून टाका घेतला. दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, सिंगल क्रोशे केला. आता पुन्हा 3 सिंगल डबल क्रोशेज आहेत, तर ते 3 टाके आहे. इकडचा तिसरा डबल क्रोशे, इकडचा तिसरा डबल क्रोशे. मग दुसरा डबल क्रोशे परत दोघांचाही, हा दुसरा तर हाही दुसरा झाला पाहिजे. म्हणजे ते असे बरोबर मॅच झाले पाहिजे. हा तिसरा, पहिला म्हणजे हाही पहिला. आता परत एक चेन. तर एक चेनमध्ये मी असं फोडून, किंवा तुम्हाला असं कठीण गेलं तर गॅपमध्ये केलीत तरी चालतं. सिंगल क्रोशे असे पूर्ण डबल क्रोशेवर डबल क्रोशे सिंक्रोनाइज करत कुठपर्यंत कराल, फक्त हे टाके आहेत तोपर्यंत. हे जिथे आपण खांबाच्या ओळी आहे, टाके नाही आहे, मार्कर लावून ठेवलं आहे मी. 1 2 3 ओळी आपण सोडून देणार आहे. इथपर्यंत फक्त जोडायचं आहे, तर तेवढं मी जोडून घे. हा शोल्डरचा भाग मी पूर्ण शिवून घेतला आहे रॉंग साईडनी. आणि आता जसं तुम्हाला सांगितलं, शेवटचे 3 ओळी म्हणजे ह्या 2 पिवळ्या आणि 1 गुलाबी या सोडून दिल्या. शेवटचा सिंगल क्रोशे मी गॅपमध्ये केला, म्हणजे 3 डबल क्रोशेवरचे 3 आणि शेवटचा 1 गॅपमध्ये. हा करून आता हा दोरा आपण कापत आहे. आणि यानंतर असंच सेम दुसरा शोल्डरसुद्धा आपण रॉंग साईडनी शिवून घेणार आहे. तर हा सरळ करून दाखवते तुम्हाला कसा दिसतो ते. तर हा आपली ही एक बाही आपली तयार झाली आहे. आता दुसरी बाही शिवण्यासाठी ही सुद्धा उलटी करून ठेवली आहे मी. उलटी करून घ्या आणि मग परत शोल्डरशी शोल्डर शिवायचं आहे. असं येईल. पुन्हा आपण काय करणार, या 3 ओळी तशाच ठेवायच्या, म्हणजे त्या शिवायच्या नाही. मार्कर लावल्या, इथून सुरुवात करा या टोकापर्यंत, किंवा इकडनं सुरुवात करा मार्करपर्यंत. सगळे जिथे टाके आहेत तिथे शिवायचे. या खांबाच्या ओळी आहेत त्या सोडून द्यायच्या. तर मी पुन्हा आता इथे दोरा लावून घेते आणि जसं तो शोल्डर शिवला तसाच हा शोल्डर शिवून घेते. तर एवढं पूर्ण करते मी. दुसरंही शोल्डर आपला शिवून झाला आहे. आणि बरोबर मी हे जिथून खांब सुरू झाले, टाके जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच फक्त शिवून घेतलं आहे. पुढचं बाकी आपण शिवलं नाही आहे, ते तसंच ठेवलं ओपन. तर आता हेही सरळ करते आणि दाखवते तुम्हाला. दोन्ही बायांचे शोल्डर आपण शिवले. आपलं इथपर्यंत शिवून झालं आहे शोल्डर. मी तुम्हाला म्हटलं होतं इकडचं शिवू नका म्हणून, पण शिवून टाकावं लागेल, कारण आपल्याला बॅक साईड थोडी वाढवावीच लागणार आहे. तर म्हणून मी इथे आता हा जो दोरा हाईड करायचा आहे यांनी सिंगल क्रोशे करून, यात 4 सिंगल क्रोशे,
2 याच्यात आणि 2 याच्यात, प्रत्येक डबल क्रोशेच्या ओळीत 2-2 सिंगल क्रोशे करायचे असतात आणि यात 2 सिंगल क्रोशे. असं करून आपण हे पूर्णच जोडून घेतो आहे. एक चेन केली आणि इथे 2 सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2. गुलाबीची एकच ओळ आहे त्यामुळे 2च सिंगल क्रोशे येतील. आणि आता पुढचे 4 सिंगल क्रोशे या पिवळ्याचे करू. तर त्याआधी आपण आपल्या गुलाबीची गाठ मारून हे दोरे हाईड करून घेईन मी नंतर. आता या गुलाबीने 4 सिंगल क्रोशे करायचे आहे कारण 2 ओळी आहे, गुलाबी नाही, लाईट क्रीम कलरनी. तर या 2 ओळीत मी 4 सिंगल क्रोशे करून घेते. गॅपमध्ये केली तरी चालेल किंवा असे टाक्यात जरी केलं तरी चालेल. आता असे दुसऱ्याही पॅनलचे शेवटपर्यंत टाके सिंगल क्रोशे करून घ्या. सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2. एक ओळ झाली ही. आणि असेच पुढची ओळ. यातही प्रत्येक डबल क्रोशेच्या ओळीत 2 सिंगल क्रोशे, हे तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे करायचं. इकडचा टाका घेतला, दोन्ही पार्टचा एक एक टाका घेऊन सिंगल क्रोशे करा. नवीन दोरा जोडून केलं तरी चालेल पण अनायसे होतं आपल्याजवळ म्हणून म्हटलं यांनीच करू. इकडचा आणि इकडचा दोन्ही पार्ट घेऊन सिंगल क्रोशे. तर असेच सिंगल क्रोशे मी त्याही बाजूला करून घेते आणि मग आपण पूर्ण जोडलं गेलं हे याची गाठ मारून घेऊ. दोरे हाईड करेन मी नंतर. मॅचिंग दोऱ्यांनी शिवल्यामुळे आणखीन व्यवस्थित झालं उलट. आता आपल्याला काय करावं लागणार आहे की ही बॅक साईडसुद्धा वाढवावीच लागणार आहे कारण मी थोडंसं घालून पाहिलं तर ते थोडं लहान नाही ॲक्च्युअल, पण जसं त्याचे स्टाईल आहे अघळ-पघळ जरा तसं नाही वाटत आहे. त्यामुळे आपल्याला थोडीशी बॅक साईड जी आहे फक्त एक बाजू, तर या एका बाजूत फक्त क्रीम कलरनी 2 रोज करून घ्या. आता हे दोन्ही शोल्डर माझे पूर्ण शिवून झाले बरं शेवटपर्यंत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ही बॅक साईड जसं मी तुम्हाला सांगितलं की बॅक साईड थोडी वाढवावी लागणार आहे आपल्याला. तर ही बॅक साईड मी वाढवते आता. म्हणजे इथून इथपर्यंत फक्त एक रो आणि तो ही एकच साईड आहे हेक्झॅगॉनची. ही एक साईड आपल्याला विणायची आहे 2 रोपर्यंत या क्रीम कलरनी. तर क्रीम कलर मी जोडून घेते पहिल्या टाक्यात आणि फक्त ग्रॅनी स्क्वेअरचं जसं डिझाईन असतं 3 डबल क्रोशे 1 चेन, 3 डबल क्रोशे 1 चेन, बस तसं करत जायचं आहे आपल्याला. तर आपण इथे कॉर्नर जॉईंट जिथे आहे तिथे हा दोरा जोडला. गाठ घट्ट करा, 1 चेन करा इथे. आणि आता हा सुरुवात आहे तर 3 चेन करा म्हणजे 1 डबल क्रोशेसारखं होईल. आणि मग पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. रो वाईज करायचं असलं की तुम्हाला माहीत आहे की एकदा 3 डबल क्रोशे येतात आणि एकदा फक्त 1 डबल क्रोशे येतो. तर 3 डबल क्रोशे 1 चेन, 3 डबल क्रोशे 1 चेन असं पूर्ण रो करून घ्या. हा 2 रो करायचे आपल्याला. तर हा एक आणि पुढचा मग असे 2 रो फक्त क्रीम कलरनी या साईडला केले. बॅक साईड करतो आहे फक्त आपण, समोरची नाही, फक्त बॅक साईडला करतो आहे. तर मी पूर्ण हा रो करून घेते. हे पूर्ण 3 डबल क्रोशे 1 चेन केली मी कारण की इथे एक चेनची गॅप होती पण इथे नाही आहे आता शेवटी. तर आपण इथे एक रो सोडला, पुढच्या रोमध्ये 3 डबल क्रोशे करू. एक चेन, परत एक रो सोडून पुढच्या रोमध्ये 3 डबल क्रोशे. 1 जाता आता मी तो दोराही हाईड केला आपला मगाचा. 2 आणि 3 आणि आता 1 चेन आणि शेवटच्या टाक्यात 1 डबल क्रोशे. आता असंच 3 चेन करा, टर्न करा आणि या प्रत्येक टाक्यात 3 म्हणजे प्रत्येक गॅपमध्ये 3-3 डबल क्रोशे 1 चेन असं करायचं आहे. तर आपण हे 3 डबल क्रोशे या पहिल्या गॅपमध्ये करू कारण मगाशी फक्त 1 डबल क्रोशे होता. तुम्हाला माहीत आहे रो वाईज करताना एकदा 3 डबल क्रोशे येतात स्टार्टिंगला नेनला आणि एकदा एकच डबल क्रोशे येतो. तर 3 डबल क्रोशे 1 चेन केली, पुन्हा 3 डबल क्रोशे 1 चेन असं शेवटपर्यंत करा. डबल क्रोशे 3 चेन 1, रिपीट दिस टिल एंड. पहिल्यांदा 1 डबल क्रोशे आला होता इथे, आता 3 डबल क्रोशे येतील.
बघा या बाजूचं मी बॅक साईड फक्त समोरची नाही, फक्त बॅक साईडला 2 रो करून घेतले. आता तसेच या बाजूला सुद्धा बॅक साईडला 2 रो करून घेते. हे बघा आपले दोन्ही पार्ट जे आहेत त्या दोन्ही पार्टची मागची बाजू 2-2 रो वाढवून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, परत हा दोरा घ्या क्रीम कलरचा आणि सिंगल क्रोशेनी जसे आपण शोल्डर शिवले तसंच रॉंग साईडनी ही बॅक साईड शिवून घ्यायची आहे. तर आता राईट साईडवर ठेवली आपण. हा क्रीम कलरचा दोरा इथे पहिल्या टाक्यात जोडून घ्या आणि सिंगल क्रोशेनी पूर्ण बॅक साईड शिवून घ्या. तीन डबल क्रोशे, बरोबर डबल क्रोशेवर एक सिंगल क्रोशेची स्टिच आली पाहिजे आणि एक चेनच्या गॅपमध्ये एक स्लिप नॉट केलं मी आणि याला जोडलं. एक चेन करून घट्ट करा, त्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1. आता असं दुसरा टाका घ्या, दुसरा डबल क्रोशे घेतला, इकडचाही दुसरा टाका घ्यायचा आणि सिंगल क्रोशे करायचा. परत पुढचा तिसरा डबल क्रोशे, इकडचा तिसरा सिंगल क्रोशे. एक चेनची गॅप आता तर असं टाक्यात घाला किंवा असं एक चेनमध्ये घातलं तरी चालेल. एक सिंगल क्रोशे, प्रत्येक टाक्यात असं एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 in each stitch, taking both stitches on both parts of this sweater. तर असं आपण ही बॅक साईड शिवून घेऊ. ते इतकं आपलं पूर्ण झालेलं आहे, जॅकेट किंवा शर्ट म्हणा. फक्त आता कॉलर राहिली आहे, तर आता आपण कॉलर कशी करायची हे बघू. आपलं पूर्ण झालेलं आहे सगळं पहा. आता वाटलं तर तुम्हाला थोडी मला उंची तरी कमीच वाटते आहे, तर वाटलं तर मी एखादी ओळ आणखीन गुलाबीची करून घेईन खाली. तर आता आपण काय करू, आधी कॉलर कशी करायची हे बघू. आपण कॉलर कशी करायची हे बघू. तर त्यासाठी मी काय केलं आहे, वरपासून म्हणजे शोल्डरपासून 1-1 इंचाच्या 6 गॅप सोडल्या. हा जॉईंट आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7व्या ह्याच्यात मार्कर लावलं. याही बाजूनी तसंच 7व्या ह्याच्यात मार्कर लावलं. आता यात आपण क्रीम कलर जो आपला ओरिजिनल बेस कलर आहे तो जोडून घेऊ आणि त्याने कॉलर करायला सुरुवात करू. 2 राऊंड क्रीम कलरचे, मग परत एक गुलाबीचा, पुन्हा 2 राऊंड क्रीम कलरचे आणि शेवटचा पुन्हा गुलाबीचा, असे 6 राऊंड करायचे आपले. राऊंड नाहीच आहे. तर आता सुरुवात करू आपण ह्या दोऱ्याला इथे एका मार्करच्या ठिकाणी, म्हणजे 7वी चेन 1 स्पेस आहे ही. तर इथे आपण हा दोरा जोडून घेऊ. इथे 3 चेन करा पहिला डबल क्रोशे म्हणून आणि यातच आणखीन 2 डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 3 चेन 1, पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. तर अशा शोल्डर येईपर्यंत अशा गॅपच आहे नेहमीप्रमाणे. 3 डबल क्रोशे, 1 चेन, 3 डबल क्रोशे, 1 चेन, असं करा शोल्डरचा जॉईंट येईपर्यंत. डबल क्रोशे 3 चेन 1, रिपीट दिस टिल दी शोल्डर्स जॉईंट. बघा 3 डबल क्रोशे 1 चेन असं मी 1 2 3 आणि 3 6 आणि 7 वेळा केलं 1 चेनच्या स्पेसमध्ये. आता पुढची 2-3 डबल क्रोशेंच्या मध्ये, म्हणजे ही 1 चेनची स्पेस आहे पण ही सोडून देऊ आपण आणि इकडच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करू. डबल क्रोशे 3 इन फर्स्ट रो आहेत. आता हे इथे टाके नाही आहेत, आता 1 चेनची स्पेस पण नाही येणार. 3 डबल क्रोशे केले, 1 चेन, दुसरा पुढचा रो सोडून दिला, त्याच्या पुढच्या रोमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे. 1 2 3 चेन 1 आणि परत या पुढच्या डबल क्रोशेच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. 1 2 3. एक रो सोडायचा आणि एका रोमध्ये 3 डबल क्रोशे. आता पुढच्या 1-1 चेनच्या स्पेसेसच आहे, त्यामुळे 3 डबल क्रोशे 1 चेन, 3 डबल क्रोशे 1 चेन असं करा. डबल क्रोशे 3 चेन 1 असं पूर्ण या मार्करपर्यंत करा. 7 वेळा येईल असं इकडनं सुरू केल्यावर. हे बघा एवढं आपण कॉलरसाठी विणलं आहे. 3 आणि 3 6 आणि 1 7 वेळा इथे गुलाबीत केले.
मग ह्या रो वाईजमध्ये 1 2 3 केले बॅक साईडला आणि मग पुन्हा 7 इकडे 3 आणि 3 6 आणि 1 7 7 7 14 आणि मागे 3 असे 17 वेळा आपण 3 डबल क्रोशे 1 चेन असं केलं. आता दुसराही रो आपल्याला याच कलरनी करायचा आहे, त्यामुळे 3 चेन केल्या मी पहिला डबल क्रोशे म्हणून. आणि एरवी आपण रो वाईज करतो तेव्हा काय करतो की एकदा 3 डबल क्रोशे करतो आणि पुढच्या रोच्या वेळेस एकच डबल क्रोशे करतो. पण आता तसं न करता या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा आपण 2 डबल क्रोशे करू की जेणेकरून 3 डबल क्रोशेचा एक गट नवीन तयार होईल. का तर कारण आपल्याला कॉलरचे आकार असा हवा आहे टोकदार म्हणून. तर 3 डबल क्रोशे झाले हे एक चेन आणि परत पुढच्या गॅपपासून एक चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे 1 चेन असं रिपीट करा. डबल क्रोशे 3 चेन 1 रिपीट दिस टिल एंड. 3 डबल क्रोशे 1 चेन 3 डबल क्रोशे 1 चेन असं रिपीट करा टोकापर्यंत. दुसराही रो माझा पूर्ण झालेला आहे आणि जसं आता नेहमी 3 डबल क्रोशे केले की शेवटी फक्त 1 डबल क्रोशे करतो आपण, पण तसं न करता या शेवटच्या गॅपमध्ये म्हणजे गॅप तयार केली आपण पहिल्या आणि दुसऱ्या डबल क्रोशेच्या मध्ये आणि त्यात परत 3 डबल क्रोशे केले कॉलरचा आकार येण्यासाठी. आता इथे गाठ मारा आणि दोरा कापूनच घ्या. पुढचा राऊंड गुलाबीने आणि त्याच्या पुढचे 2 राऊंड पुन्हा असेच क्रीम कलरनी करायचे. तर आपण आता हा दोराच कापला मी इथे. गुलाबी कलर जोडा आता इथे आणि परत असंच करायचं आहे की पहिल्या टाक्यात पहिल्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे एक्स्ट्रा येतात ते. तर इथे आता पुन्हा मी 3 डबल क्रोशे करते. या गॅपमध्ये जोडला नवीन दोरा गुलाबी. पहिला डबल क्रोशे 3 चेनचा इथेच आणखीन 2 डबल क्रोशे. डबल क्रोशे 3 इन गॅप बिटवीन फर्स्ट अँड सेकंड डबल क्रोशे चेन 1. नाव डबल क्रोशे 3 इन ईच चेन 1 स्पेस. प्रत्येक चेन 1 स्पेसमध्ये 3 डबल क्रोशे 1 चेन असं शेवटपर्यंत करा. 3 डबल क्रोशे 1 चेन असं शेवटपर्यंत झालं की इथे झालं 3 डबल क्रोशे की 1 चेन आणि मग परत 3 डबल क्रोशे इथे एक्स्ट्रा करायचे. हा गुलाबी राऊंड झाला की मग 2 परत क्रीम कलरचे राऊंड आणि शेवटी परत गुलाबीचा. तर असे 4 राऊंड आपल्याला करायचे. लक्षात आलं कसं करायचे? 3 डबल क्रोशे 1 चेन असं प्रत्येक 1 चेनच्या गॅपमध्ये करायचंच. शिवाय पहिल्या आणि दुसऱ्या डबल क्रोशेत एक नवीन गॅप तयार करून स्वतःच नवीन 3 डबल क्रोशे करायचे. तसंच इथे शेवटीसुद्धा शेवटच्या डबल क्रोशेच्या आधी या गॅपमध्ये 3 नवीन डबल क्रोशे करायचे. तर असे आपण हा गुलाबी झाला की 2 परत क्रीम कलरचे आणि मग शेवटचा पुन्हा गुलाबी एवढे राऊंड करून घ्या. गुलाबी रो झाला आहे माझा. 2 क्रीम कलरचे 1 गुलाबी. मग तिसऱ्यांदा क्रीम कलर परत पहिल्या आणि दुसऱ्या डबल क्रोशेच्या मधल्या गॅपमध्ये जोडला. पहिला डबल क्रोशे 3 चेनचा केला आणि आणखीन 2 डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये 1 चेन. आता प्रत्येक 1 चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे 1 चेन करा. पुढचा राऊंड याच रंगाने करायचा आहे आणि शेवटचा राऊंड मग गुलाबीने करताना असंच मध्ये जोडाल या 2 डबल क्रोशेंच्या मध्ये. तर असे पूर्ण कॉलर करून घ्या. हे आपलं पूर्ण झालं आहे आणि मला वाटतं खूपच आवडलं असेल तुम्हाला हे करायला. खूप सोपं आहे करायला आणि तुम्हाला अगदी पटपट झाल्यासारखं वाटेल. तर आवडलं असेल तर थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.